बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली। मराठा समाजापाठोपाठ ओबीसी समाजाने आता आरक्षणाकरता मुंबईमध्ये धडक दिलेली आहे। एकीकडे मुंबईमध्ये तर दुसरीकडे नागपूरमध्ये देखील आता उद्या मोर्चा निघणार, त्यामुळे ओबीसी समाज देखील आपल्या आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। आंदोलनात सहभागी होण्यासाठी रायगडसह संपूर्ण कोकणातून हजारोंच्या संख्येने आंदोलक आझाद मैदानमध्ये एकवटले। ओबीसी कोट्यात कोणालाही आरक्षण देऊ नये, कुणबी समाजाला ओबीसी प्रमाणपत्र न देता आमचं आरक्षण अबाधित ठेवावं, या मागण्या सरकारसमोर मांडल्या जाणार आहेत। त्याचवेळी उद्या उपराजधानी नागपुरातही ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार आहे। काँग्रेस आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव सहभागी त्यावेळी होतील। मोर्चाची जोरात तयारी सुरू आहे। मी म्हणेल की लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये लोक उद्या सहभागी होणार आहेत। उद्या 11:30 ते 12च्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल। महाराष्ट्रातून अनेक ओबीसीचे नेते या मोर्चामध्ये येणार आहेत। संघर्षामध्ये ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधीला सुद्धा मार्गदर्शन करायसाठी आम्ही पाचारण केलं आहे।